कधी तुम्ही असा विचार केला आहे का, की एखादा रॅपर, इंजिनियर आणि सोशल मीडियावर सक्रिय असलेला तरुण अचानक राजकारणात येतो, शहराचा महापौर बनतो आणि काही वर्षातच देशाचा पंतप्रधान? ऐकायला थोडं अविश्वसनीय वाटतं, पण दक्षिण आशियातील नेपाळ या देशात अशीच एक अनोखी राजकीय कहाणी घडत असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. बालेन शहा हे नाव आज नेपाळमध्येच नाही, तर अनेक देशांमध्ये चर्चेचे विषय बनले आहे. त्यांच्या वेगळ्या व्यक्तिमत्वामुळे, तरुण विचारांमुळे आणि पारंपरिक राजकारणाला दिलेल्या आव्हानांमुळे लोक त्यांच्याकडे एका नव्या नेतृत्वाच्या रूपात पाहत आहेत. मग बालेन शाह नेमके कोण आहेत? ते नेपाळच्या राजकारणात इतके लोकप्रिय कसे झाले? महापौर ते पंतप्रधान असा त्यांचा प्रवास कसा होता? आणि त्यांच्या नेतृत्वामुळे जगावर काही परिणाम होऊ शकतो का? चला या संपूर्ण विषयावर सविस्तर माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. सर्वात आधी बालेन शाह कोण आहेत हे जाणून घेऊ. तर बालेन शाह यांचे पूर्ण नाव बालेंद्र शाह आहे. त्यांचा जन्म नेपाळची राजधानी काठमांडू येथे झाला. ते शिक्षणाने इंजिनियर आहेत. त्यांनी सिव्हिल आणि स्ट्रक्चरल इंजिनियरचे शिक्षण घेतले आहे. पण बालेन शाह केवळ इंजिनियरच नाहीत, तर ते नेपाळमध्ये एक रॅपर आणि संगीतकार म्हणूनही ओळखले जातात. त्यांच्या गाण्यांमध्ये समाजातील समस्या, भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि राजकीय व्यवस्था यांवर टीका केली जात असे. त्यामुळे तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढत गेली. सोशल मीडियावर देखील ते खूप सक्रिय होते आणि त्यांनी अनेक वेळा नेपाळमधील प्रशासन आणि राजकीय व्यवस्थेवर खुलेपणाने प्रश्न उपस्थित केले. त्यांचा महापौर बनण्याचा मोठा टप्पा म्हणजे 2022 मध्ये बालेन शाह यांनी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी काठमांडू महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी ही निवडणूक कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षाकडून नव्हे, तर स्वतंत्र उमेदवार म्हणून लढवली. या निवडणुकीत त्यांनी पारंपरिक आणि मोठ्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांना पराभूत करत मोठा विजय मिळवला. हा विजय नेपाळच्या राजकारणासाठी खूप धक्कादायक आणि ऐतिहासिक मानला गेला. महापौर झाल्यानंतर बालेन शाह यांनी शहरातील अतिक्रमण हटवणे, रस्त्यांची सुधारणा करणे, प्रशासनात पारदर्शकता आणणे आणि शहर व्यवस्थापन सुधारण्यावर भर दिला. त्यामुळे सामान्य नागरिक आणि विशेषतः तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता आणखी वाढली. आता बालेन शाह यांचा महापौर ते पंतप्रधान प्रवास कसा होता हे पाहूयात. तर महापौर म्हणून काम करत असताना बालेन शाह यांची प्रतिमा एक कडक, प्रामाणिक आणि काम करणारा नेता अशी बनली. नेपाळमधील अनेक लोकांना वाटू लागले की देशात बदल घडवण्यासाठी अशा नव्या नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे पुढील राष्ट्रीय राजकारणात त्यांची भूमिका वाढू लागली. नंतरच्या संसदीय निवडणुकांमध्ये त्यांनी राष्ट्रीय स्तरावर प्रवेश केला. त्यांच्या नेतृत्वाखालील राजकीय गट किंवा समर्थकांना मोठ्या प्रमाणावर जनतेचा पाठिंबा मिळू लागला. जर त्यांच्या पक्षाला संसदेत बहुमत मिळाले किंवा त्यांनी युती सरकार तयार केले, तर बालेन शाह नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान बनू शकतात, अशी चर्चा अनेक राजकीय विश्लेषक करत होते. आता पाहू याचे जगावर काही परिणाम होऊ शकतात का? बालेन शाह यांचा उदय केवळ नेपाळ पुरताच मर्यादित नाही, त्याचे काही व्यापक परिणाम होऊ शकतात. तर ते पाहू. तरुण नेतृत्वाला प्रोत्साहन मिळू शकते. जगभरातील तरुणांना राजकारणात येण्यासाठी प्रेरणा मिळू शकते. पारंपरिक राजकारणापेक्षा नवीन विचार आणि नवीन नेतृत्व महत्वाचे ठरू शकते. स्वतंत्र उमेदवारांची ताकद वाढू शकते. मोठ्या राजकीय पक्षांव्यतिरिक्त स्वतंत्र उमेदवार देखील मोठे राजकीय बदल घडवू शकतात. हे बालेन शाह यांच्या उदाहरणातून दिसून येते. दक्षिण आशियातील राजकारणावर प्रभाव पडू शकतो. भारत, श्रीलंका, बांगलादेश यांसारख्या देशांमध्येही तरुण मतदार बदलाची मागणी करत आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे नेतृत्व या देशामध्येही उदयास येऊ शकते. मित्रांनो, रॅपर ते इंजिनियर, इंजिनियर ते महापौर आणि महापौर ते पंतप्रधान, बालेन शाह यांचा प्रवास खरोखरच खूप वेगळा आणि प्रेरणादायी आहे. हा प्रवास आपल्याला एक महत्वाची गोष्ट सांगतो. जर एखाद्याकडे प्रामाणिक विचार, धाडस आणि लोकांचा विश्वास असेल, तर तो राजकारणात मोठा बदल घडवू शकतो. आता येणाऱ्या काळात बालेन शाह नेपाळच्या राजकारणात कोणते मोठे निर्णय घेतात आणि देशाला कोणत्या दिशेने नेतात ते पाहणे खूपच महत्त्वाचे ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? बालेन शाह यांचे नेतृत्व नेपाळचे भविष्य बदलू शकते का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.